नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे। आज जे आपण बिल्ड करणार आहे ते गेमिंग साठी बिल्ड करणार आहे। जो गेमर आहे निपाणीचे, आपले जे कर्नाटक मधील निपाणी मधील कस्टमर आहेत त्यांच्यासाठी हे बिल्ड आपण करणार आहे। त्यांचं सजेशन होतं त्यांना Ryzen 5 मध्ये प्रोसेसर सोबत बिल्ड पाहिजे होतं। त्यांना जो मॉनिटर आपण सजेस्ट केलेला आहे तो VSonic 165 हर्ट्ज वाला मॉनिटर सजेस्ट केलेला आहे। ग्राफिक्स कार्ड जे यूज केलेला आहे ते GTX 1650 ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये यूज केलेलं आहे। याच्यामध्ये जी रॅम आहे ती XPG गेमिंग्स वाली 16GB ची रॅम या बिल्ड मध्ये आपण यूज करत आहे। आणि जो मदरबोर्ड आहे तो वायफाय वाला मदरबोर्ड आपण यामध्ये यूज करत आहे। 700 वॅटचा SMPS आहे, प्लस कीबोर्ड माऊस आणि अँड स्पोर्टचं जे कॅबिनेट आहे IC100। चला तर मग या सगळ्यात कॉम्पोनंटचं अनबॉक्सिंग करून बघा, याचे फीचर्स कशा बद्दल, याचा लुक कशा बद्दल। चला तर मग हे बिल्ड करायला घेऊया। जर समजा तुमचं डिझायनिंग साठी जरी यूज असेल किंवा फोटोग्राफर साठी जरी समजा तुमचं यूज असेल तर हे बिल्ड तुमच्यासाठी तुम्ही यूज करण्यासाठी घेऊ शकताय। हा आता आपण जो बिल्ड करणार आहे तो गेमिंग साठी करत आहे। या बिल्ड मध्ये जे आपण कॅबिनेट यूज करणार आहे ते अँड स्पोर्टचं IC100 हे कॅबिनेट आपण या बिल्ड मध्ये यूज करत आहे। चला तर मग हे ओपन करून चेक करूया, अनबॉक्सिंग करून बघूया याचा लुक कशा पद्धतीने। कॅबिनेटला चेक करू शकता, तुम्हाला फ्रंटला 2 फॅन प्रोव्हाइड केले आहेत। पुढची चेक करू शकता डिझाइन पुढचं मिक्स। राईट साइडला तुम्हाला एक टेम्पर ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे आणि वरती एक मेश तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे कूलिंग साठी। जे वरती तुम्ही ऍड करणार असेल तर वरती तुम्ही ऍड करू शकता। प्लस वरचे जे बटन्स आहेत ते तुम्ही चेक करू शकता, एक पॉवर बटन प्रोव्हाइड केलेला आहे, एक रिसेट बटन, एक USB 2.0 चे 2 USB प्रोव्हाइड केले आहेत, 3.0 चा एक USB आहे, मायक्रोफोन हेडफोनचे 2 पोर्ट प्रोव्हाइड केलेले आहे। SMPS PSU जो याच्यामध्ये यूज केलेला आहे तो आपण अँड स्पोर्टचा VS500L अँड स्पोर्टचा SMPS आपण यूज केलेला आहे। याची जी वॉरंटी आहे ते 2 वर्ष वॉरंटी आहे। प्लस बॉक्स पॅक चेक करणार, बॉक्स पॅक याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकता। 120 mm चा फॅन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। मदरबोर्ड जो आपण यूज केला तो MSI चा Pro D550M Pro VDH वायफाय वाला मदरबोर्ड आपण या बिल्ड मध्ये यूज करणार आहे। बॉक्स पॅक चेक करणार तर बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकता, बॉक्स पॅक प्लस हा Ryzen सपोर्टेड आहे। ऑल AMD तुम्हाला सॉकेट याच्यामध्ये PCI Gen 4 तुम्हाला याच्यामध्ये सपोर्टेड आहे। Gen 4 जर समजा तुम्ही SSD टाकणार असाल त्याच्यामध्ये सपोर्टेड आहे। प्रोसेसर या बिल्ड मध्ये जो रॅम आपण यूज करणार आहे तो रॅम 16GB चा 3200 MHz मध्ये रॅम आपण XPG गेमिंग्स मध्ये D30 XPG गेमिंग D30 ची 16GB 3200 MHz वाली रॅम आपण यूज करत आहे। ही इंटेल Ryzen दोन्हीला सपोर्टेड असते, काय प्रॉब्लेम नाही। रॅम तुम्ही सगळ्याला सपोर्टेडच असते। तुम्ही बॉक्स पॅक आहे का चेक करायला, बॉक्स पॅक तुम्ही इथं चेक करू शकता। या बिल्ड मध्ये जे SSD आपण यूज केलेले ते 500GB चे SSD आपण यूज केलेले आहे। 3500 MBps रीड राईट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। क्रुशियल मध्ये P3 SSD PCI 3.0 NVMe SSD आपण या बिल्ड मध्ये यूज करताय। बॉक्स पॅक आणि चेक करणार, बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकताय। बॉक्स पॅकचं सील तुम्हाला इथं बघायला मिळेल।
ग्राफिक्स कार्ड आपण यूज केलेलं आहे ते MSIचं ग्राफिक्स कार्ड आपण यूज केलेलं आहे. याच्यामध्ये चेक करू शकता MSIचं GTX 1650 GTX मध्ये 1650 Ventus XS OC V3 एडिशन मध्ये DDR6 वाला ग्राफिक्स कार्ड आपण ड्युअल फॅन सोबत यामध्ये बिल्ड मध्ये यूज केलेला आहे. बॉक्स पॅक आहे चेक करणार. बॉक्स पॅक साठी तुम्ही सील चेक करू शकता. या बिल्ड मध्ये जो मॉनिटर आपण यूज करत आहे तो व्ह्यूसोनिकचा जो मॉनिटर आपण या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे. 24 इंचचा मॉनिटर आहे. 165 हर्ट्झ याचा रिफ्रेश रेट आहे, तुम्ही चेक करू शकताय. आणि याचं जे मॉडेल आहे ते VS2479-HD Pro याचं मॉडेल आहे. चला तर मग अनबॉक्सिंग करून बघूया. बॉक्स पॅक आहे ना, तुम्ही इथे चेक करू शकता. बॉक्स पॅक प्लस सिरियल नंबर तुम्हाला टॉप वरती बघायला मिळेल. एक HDMI केबल प्रोव्हाइड केलेला आहे, प्लस एक पॉवर केबल प्रोव्हाइड केलेला आहे, प्लस तुम्ही स्टँड बघू शकताय. मॉनिटर स्टँड एक प्रोव्हाइड केलेला आहे, एक मॅन्युअल प्रोव्हाइड केलेला आहे आणि पॉवर केबल एक प्रोव्हाइड केलेला आहे. 2 पॉवर केबल तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता. 2 पॉवर केबल. मॉनिटरचा आताच आपण अनबॉक्सिंग केलेला आहे. हा जो मॉनिटर आहे तो फुल HD मॉनिटर येतो. IPS मध्ये आहे मॉनिटर. कम्प्लीट बॉर्डरलेस आहे. बॉर्डरलेस आहे की चेक करू शकता तुम्ही. कम्प्लीट बॉर्डरलेस 165 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे याच्यामध्ये. आणि जर तुम्ही पॉवर कनेक्शन जे पोर्ट जर बघणार असाल तर पोर्ट तुम्ही चेक करू शकताय. याच्यामध्ये बेसला जे पोर्ट प्रोव्हाइड केलेले आहे ते एक HDMI पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. 2 HDMI आहेत, HDMI 1 HDMI 2 इथं तुम्हाला चेक करायला मिळेल. एक DP पोर्ट, पॉवर अडॅप्टर पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे. पॉवर तुम्ही तो कनेक्शन देऊ शकताय. आणि प्लस साऊंडचा जॅक तुम्हाला एक प्रोव्हाइड केलेला आहे. वॉल माउंट करणार असेल तर तुम्ही वॉल माउंट करू शकताय. व्ह्यूसोनिकचा ब्रँड तुम्हाला लोगो मेन्शन दिसेल. प्लस तुम्हाला मॉडेल नंबर, सिरियल नंबर बॅक साईडला सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्ही याचं स्टँड जे आहे ते स्टँड चेक करू शकताय. आणि स्क्रीन रोटेटेड आहे, तुम्ही ऍडजस्ट करू शकताय तुमच्या अँगलनुसार. आत्ताच आपण बिल्ड कम्प्लीट केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता बिल्ड कशा पद्धतीने झालेला आहे. यामध्ये फ्रंटला तुम्हाला 2 RGB फॅन, बॅकला एक RGB फॅन प्रोव्हाइड केलेला आहे या कॅबिनेट मध्ये. प्लस जो मॉनिटर आहे तो गेमिंग मॉनिटर आहे. 165 हर्ट्झ सोबत मॉनिटर आपण 24 इंच मध्ये कस्टमरचं बजेट 24 इंच सोबत पाहिलं होतं, त्यामुळे ना 24 इंच सोबत आपण हे बिल्ड करून देत आहे. आणि याच्यामध्ये जो कीबोर्ड माऊस यूज केला आहे तो ट्रान्सफॉर्मर जेब्रॉनिकचा ट्रान्सफॉर्मर सिरीज वाला कीबोर्ड आणि माऊस कस्टमरने यूज केला आहे. जर समजा या बिलचे टोटल कॉस्ट पाहिजे, तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन पाहिजे, नक्कीच आमच्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ऑल डिटेल्स दिलेले आहेत. पण लेटेस्ट प्राइस साठी तुम्हाला व्हॉट्सअप करायला लागेल, जेणेकरून या बिलचे तुम्हाला कम्प्लीट डिटेल्स आणि लेटेस्ट प्राइस सुद्धा मिळून जाईल. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन आपण बिल्ड करताय त्या प्रत्येक बिलच्या कॉस्टिंग नुसार तुम्हाला तुमचे अनबॉक्सिंगचे रिव्ह्यू चेक करायला मिळतील. त्यामुळे नक्कीच आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू.